श्री गुरुदेव दत्त। जाणून घेऊयात भाविकांच्या प्रतिक्रिया। तुमचं नाव? माझं नाव चंद्रभान भाऊ सानप। अनुभव काय सांगाल? माझा अनुभव इथे मी जवळजवळ 50 वर्षापासून येतो। 50 वर्षापासून इथे हे देऊळ इथे चांगले काय विचारू नको। वर्षातून एकदा उघडतं। त्यांचे दोन्ही भाऊ मालक माझ्या ओळखीचे आहे आणि आज इथे हे दर्शन घेतल्यानंतर परमेश्वर खूप पावतो। किती वर्ष झाले तुम्ही इथे? मला येऊन जवळ इथे 50 वर्षापासून येतो। काय वैशिष्ट्य सांगाल या मंदिराचं? यामध्ये तो वैशिष्ट्य एकच आहे का खूप ज्यांनी हे मंदिर केले त्यांचे वडील होते, खूप रिकामी जागा होती आणि आपल्यासाठी त्यांनी खूप चांगले केले। श्री गुरुदेव दत्त। जाणून घेऊयात भाविकांच्या प्रतिक्रिया। तुमचं नाव? ज्योत्स्ना जयवंत तळेकर। कसं वाटलं? काय अनुभव होतं? लोकनिर्धार चॅनलवर तुम्ही काय अनुभव? समाधान होतं इकडे आलं की बरं वाटतं। किती वर्ष झाली तुम्ही इथे? बरेच वर्ष झाली, 10-15-20 वर्ष झाली। श्री गुरुदेव दत्त। जाणून घेऊयात भाविकांच्या प्रतिक्रिया। आपलं नाव? माझं नाव ऐश्वर्या पगारे। किती वर्ष झाले तुम्ही इथे येता? मी इथे लहानपणापासूनच राहते नाना चौकात। सो आम्ही प्रत्येक वर्षी इथे दर्शनासाठी येतो, एव्हरी इयर। तुमचं काय अनुभव सांगाल लोकनिर्धार चॅनलवर? सो हे मंदिर फक्त या वर्षातून एकदाच ओपन होतं, त्यामुळे आम्ही आतुरतेने वाट बघत असतो की कधी दत्त जयंती येते आणि कधी आम्हाला सगळी आरास बघायला मिळते आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं इथे येऊन। श्री गुरुदेव दत्त। जाणून घेऊयात भाविकांच्या प्रतिक्रिया। तुमचं नाव? नरेंद्र मेवावाला। किती वर्ष झाले तुम्ही इथे येताय? कमीत कमी 20 वर्ष जास्त झाले। काय अनुभव सांगाल इकडे? चांगला मंदिर आहे, प्रायव्हेट मंदिर आहे, आणि सगळी चांदीची मूर्ती आहे। एक वर्ष एकदा उघडते आणि त्यांचे मालक आहे ते दाभोलकर साहेब। आम्ही तुम्हाला फोटो बी दाखवतो, त्यांचे फोटो बी काढले, आता बी काढले। भगवान त्यांना खूप आयुष्य देईन आणि ते पब्लिक। एक वैशिष्ट्य काय सांगाल? माझी 80 वर्ष उंमर आहे। नाही, वैशिष्ट्य ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय सांगाल? म्हणजे एकदम पॉवर आहे, मंदिरामध्ये पॉवर आहे। बिकॉज रोजची रोज पूजा होते, परंतु पब्लिकला अलाउड नाही आहे तिकडे। अच्छा, म्हणून श्री गुरुदेव दत्त। आता आपण दर्शन घेतले दत्त मंदिराचे। लोकनिर्धार चॅनलसाठी मी ऐश्वर्या अडवार, कॅमेरामॅन प्रज्ञा भोसले।